अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर माहिती बघणार आहोत। बघा, कधी कधी असं वाटतं की स्वामींनी स्वतः माझ्याशी बोलावं किंवा स्वामींनी स्वतः मला माझ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यावं किंवा माझ्या आयुष्यातले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते स्वतः स्वामींनी घ्यावेत। बघा, कधीकधी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात। कधीकधी ते निर्णय बरोबर देखील येतात, पण कधीकधी ते निर्णय चुकतात देखील। आणि जर निर्णय चुकले तर आपल्याला त्यापासून खूप अडचणींचा सामना करावा लागतो, खूप संकटाचा सामना करावा लागतो। तो जर निर्णय चुकला तर त्यापासून आपल्याला खूप नुकसान सहन करावं लागतं। म्हणून तो निर्णय किंवा त्या प्रश्नाचं उत्तर मला स्वतः स्वामींनी द्यावं असं आपल्याला वाटत असतं। बघा, ज्यावेळी स्वामी स्वतः अक्कलकोटमध्ये सगुण रूपामध्ये होते त्यावेळी स्वामींचे असंख्य भक्त स्वामींना प्रश्न म्हणजे त्यांच्या आयुष्यातले प्रश्न समस्या स्वामींच्या पुढे घेऊन यायचे आणि स्वामी स्वतः त्या भक्तांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे, त्या प्रश्नाबद्दल त्या समस्येबद्दल योग्य मार्गदर्शन करायचे, त्यांच्या आयुष्याबद्दल योग्य निर्णय स्वामी म्हणजे त्यांच्या भक्तांना द्यायचे। तर आत्तासुद्धा आपल्याला असं वाटतं की स्वामी आज असते तर मी हा प्रश्न जो आहे तो डायरेक्ट स्वामींना विचारला असता असं आपल्याला वाटतं। म्हणून आज त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ खूप सुंदर आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींना कौल कसा लावायचा किंवा स्वामींना आपल्या एखाद्या निर्णयाबद्दल आपली द्विधा मनस्थिती झालेली आहे की तो निर्णय मी घेऊ की नको, किंवा ते काम मी करू की नको, किंवा हे काम केलं तर मला कोणतं नुकसान तर होणार नाही ना, किंवा हे काम माझ्यासाठी चांगलं आहे की नाही, किंवा एखादा प्रश्न तुम्हाला पडला आहे तर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळत नाही आहे, म्हणजे योग्य उत्तर मिळत नाही आहे, तर तो प्रश्न तुम्ही स्वतः स्वामींना विचारू शकता। किंवा एखादा निर्णय घेण्याबद्दल तुम्ही स्वामींना कौल कसा लावायचा किंवा त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळवण्यासाठी स्वामींना चिठ्ठ्यांद्वारे तो प्रश्न तुम्ही विचारू शकता, जेणेकरून स्वामी स्वतः त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला देतील किंवा त्या निर्णयाबद्दल योग्य कौल तुम्हाला स्वामी स्वतः देतील। त्याचबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये या माहिती बघणार आहोत। बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात। मग आपल्या लग्न असो, जॉब असो, करिअर असो, किंवा एखादं घर खरेदी करणार आहे, किंवा एखादा प्लॉट खरेदी करणार आहे, किंवा एखादी जमीन खरेदी विक्री आहे, एखादं वाहन आपण खरेदी करणार आहे, असे बरेच महत्त्वाचे मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात। आणि ते निर्णय म्हणजे त्या निर्णयांबद्दल आपली द्विधा मनस्थिती होते। आणि आपल्याच नाही, आपल्या मुलांच्या आयुष्याबद्दल देखील आपल्याला खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात। एक पालक म्हणून पालकाची जबाबदारी, पालकांचं कर्तव्य म्हणून आपल्या मुलांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या लग्नाबद्दल, त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा नोकरी, जॉब अशा बरेच महत्त्वाचे निर्णय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घ्यावे लागतात। आणि ते निर्णय योग्य असावेत किंवा त्या निर्णयापासून आपल्याला कोणतंही नुकसान होणार नाही किंवा पुढे जाऊन तो निर्णय चुकणार नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर स्वतः तुम्ही स्वामींना त्या निर्णयाबद्दल कौल लावू शकता किंवा त्या प्रश्नाबद्दल म्हणजे तो प्रश्न स्वतः तुम्ही स्वामींना विचारू शकता। आणि स्वामी म्हणजे आपले स्वामी जे आहेत ते स्वतः तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतील। 1001% स्वामी योग्यच उत्तर देणार। बघा, स्वामी कधीच कोणत्या भक्ताचं वाईट करत नाहीत। जे योग्य आहे, जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी आपल्याला देत असतात। भले स्वामींचा निर्णय जरी नाही आला तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे। बघा, आपल्यापेक्षा स्वामींना माहीत आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा काय चांगलं नाही आहे। म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून निशंक मनाने तुम्ही स्वामींना प्रश्न विचारा, स्वामींना कौल लावा। तर आज स्वामींना कौल कसा लावायचा हेच आज आपण बघणार आहोत। बघा, एखादं उदाहरणार्थ मी सांगते की आता एखादं तुम्ही घर खरेदी करणार आहे आणि त्या घराच्या निर्णयाबद्दल तुमची द्विधा मनस्थिती झालेली आहे। म्हणजे ते घर तुम्ही बघून आलाय आणि ते घर तुम्हाला पसंत पडलेलं आहे, सगळीकडून ते घर खूप छान आहे, सुंदर आहे आणि त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही आहे किंवा ते घर बाधिक नाही आहे किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे ते घर सगळीकडून व्यवस्थित आहे, म्हणजे कुठेच शंका त्या घरामध्ये निघत नाही, असं सगळीकडून ते घर व्यवस्थित आहे आणि तो घर तुम्हाला पसंत पडलेलं आहे आणि ते घर तुम्ही म्हणजे खरेदी करणार आहात आणि तुमचा निर्णय झालेला आहे की ते आता मी घर खरेदी करणार आहे। पण कधीकधी असं होतं बघा, कोणतर येतं आणि आपल्याला असं म्हणतं की कशाला ते घर खरेदी करतोयस वगैरे, असं तो व्यक्ती जो आहे तो असं बोलून जातो आणि तुमचा जो निर्णय आहे बघा, तुम्ही घर खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी डगमगतो, हालतो आणि मग तुमची द्विधा मनस्थिती तयार होते।
की आता अरे बापरे, हा व्यक्ती म्हणजे हा असं म्हणतोय, मग मी हे घर खरेदी करू की नको, हा व्यक्ती तर असं बोलतोय आणि घर तर छान दिसतंय, सगळीकडून चांगलं आहे, आणि हा व्यक्ती तर असं बोलतोय, मग मी हे खरेदी करू की नको, काय करू, असा आपल्याला प्रश्न पडतो किंवा आपली द्विधा मनस्थिती होते. आणि आपल्याला ते घर खूप आवडलेलं असतं, पण तो माणूस तसं म्हणतोय म्हणून आपली द्विधा मनस्थिती होते. मग तुम्हाला जर प्रश्न पडला की हे घर खरेदी करावं की नको, हा प्रश्न तुम्ही डायरेक्ट स्वामींना विचारा. डायरेक्ट स्वामींना तुम्ही हा प्रश्न विचारला तर स्वामीच स्वतः तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देतील. बघा, ज्यावेळी तुम्ही स्वामींना प्रश्न विचारणार आहे त्यावेळी तुमचा स्वामींच्यावरती ठाम विश्वास असला पाहिजे. पूर्ण शरण स्वामींना तुम्ही गेलं पाहिजे आणि ठाम विश्वास तुमचा स्वामींच्यावर असला पाहिजे. तुमचा विश्वास जो आहे तो कुठेही डगमगला नाही पाहिजे, कुठेही हल्ला नाही पाहिजे, कुठेही ढळला नाही पाहिजे. पूर्ण विश्वासाने तुम्ही आता जरा जो काही तो स्वामींचा निर्णय येईल किंवा जे काही स्वामींचं उत्तर येईल त्या उत्तरावर तुम्ही ठाम असलं पाहिजे. बघा, ज्यावेळी तुम्ही स्वामींना ते प्रश्न विचारला आहे आणि स्वामींनी त्या उत्तरामध्ये नाही असं आलं आहे तर तुम्ही त्या घराबद्दल विचारसुद्धा करायचा नाही, कारण तो स्वामींचा निर्णय आहे किंवा ते स्वामींचं उत्तर आहे. कारण स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे तेच सांगत असतात. आणि जर त्या उत्तरामध्ये हो असं आलं असेल तर तुम्ही ते घर खरेदी करू शकता, कारण स्वामींचं उत्तर आहे, स्वामींचा विश्वास आहे, स्वामी आपल्यासाठी योग्य तेच सांगत असतात. भले ती व्यक्ती काहीही सांगू, पण स्वामींनी स्वतः उत्तर दिलं आहे ना की हो तू घर खरेदी करू शकतोस, तर तुम्ही निशंक मनाने ते घर विश्वासाने स्वामींच्यावर विश्वास ठेवून घर खरेदी करू शकता. एवढा विश्वास. आणि जर स्वामींचं उत्तर नाही आलं तर तुम्ही तो निर्णय तिथंच थांबवायचा आहे, ते कार्य तिथंच थांबवायचं आहे. एवढा विश्वास तुमचा स्वामींवर असला पाहिजे. तर बघा, आता स्वामींना कौल कसा लावायचा किंवा चिठ्ठ्यांद्वारे स्वामींना प्रश्न कसा विचारायचा. आता पहिल्यांदा तुम्ही गुरुवारी देखील स्वामींना प्रश्न विचारू शकता. किंवा आपल्या आयुष्यात बघा, कधीकधी काही निर्णय असे असतात की आपल्याला तात्काळ घ्यावे लागतात, इमर्जन्सी ते निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. मग तुम्ही गुरुवारी देखील हे विचारू शकता. किंवा जर अचानक तुम्हाला तात्काळ असा म्हणजे प्रश्न पडला आहे आणि त्याचं लगेच उत्तर हवं आहे किंवा निर्णयाबद्दल योग्य निर्णय लगेच हवा आहे, तर तुम्ही लगेचसुद्धा तात्काळ गुरुवारची वाट बघत आपण बसू शकत नाही. मग तुम्ही लगेचसुद्धा विचारू शकता. असं काही नाही की गुरुवारीच विचारलं पाहिजे. आता तुम्ही ज्या दिवशी पण तुम्ही स्वामींना, आता समजा गुरुवारी तुम्ही प्रश्न विचारणार आहे तर तुम्हाला 2 चिठ्ठ्या करायच्या आहेत. एका चिठ्ठीत लिहायचं आहे की स्वामी, पहिल्यांदा 2 चिठ्ठ्या करायच्या आहेत. एका चिठ्ठीमध्ये श्री स्वामी समर्थ, मी हे घर खरेदी करू शकतो का, आणि त्याच्याखाली लिहायचं आहे हो. आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ, मी हे घर खरेदी करू शकतो का, आणि त्याच्याखाली लिहायचं आहे नाही. तर अशा चिठ्ठ्या तुम्हाला 2 करायच्या आहेत. किंवा एका चिठ्ठीमध्ये श्री स्वामी समर्थ नाही लिहायचं आणि एका चिठ्ठीमध्ये श्री स्वामी समर्थ हो असं लिहायचं. म्हणजे तुमचा प्रश्न देखील विचारू शकता किंवा हो नाही असं सुद्धा फक्त लिहिलं तरी चालेल. आणि त्यानंतर त्या चिठ्ठ्या घेऊन स्वामींच्या पुढे बसायचं आहे. स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे की स्वामी, मी ह्या निर्णयाबद्दल की या गोष्टीबद्दल माझी द्विधा मनस्थिती झाली आहे आणि त्याबद्दल तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा, योग्य तो निर्णय द्या, जेणेकरून माझा निर्णय चुकणार नाही किंवा जो मी निर्णय घेणार आहे पुढे जाऊन त्यापासून मला कोणतंही नुकसान होणार नाही. योग्यच उत्तर तुम्ही मला द्या असं. आणि अशी स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि त्या चिठ्ठ्या ज्या आहेत, पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावायची, स्वामींना ओवाळायचं आरती वगैरे. त्यानंतर स्वामींचा जप करायचा, स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर प्रार्थना करायची की स्वामी मला योग्य तो मार्गदर्शन करा, योग्य तो निर्णय द्या. आणि त्या 2 चिठ्ठ्या आहेत बघा, त्या तुम्ही स्वामींच्या पुढे अशा घोळून तिथं स्वामींच्या चरणांशी ठेवायच्या. आता डोळे बंद करायचे आणि त्या चिठ्ठ्या तुम्ही घोळायच्या आणि त्या चरणांपाशी ठेवायच्या. आता त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या लगेच उचलायच्या नाहीत. तर कधी उचलायच्या? आता बघा, समजा तुम्ही गुरुवारी स्वामींना प्रश्न विचारला आहे, म्हणजे गुरुवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला हा प्रश्न तुम्ही स्वामींना विचारला आहे किंवा चिठ्ठ्या स्वामींच्या पाशी ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातली एक चिठ्ठी उचलायची आहे, लगेच उचलायची नाही. तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची आहे, देवपूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्यातली एक चिठ्ठी जी आहे ती उचलायची आहे. आणि त्यात जो निर्णय असेल, आता तुम्ही घराबद्दल निर्णय घेतले, म्हणजे घराबद्दल तुम्ही प्रश्न विचारला आहे, त्या चिठ्ठीमध्ये जो निर्णय असेल स्वामींचा
तोच निर्णय अंतिम असतो. बघा, स्वामी आपल्यासाठी जे करतात ते योग्यच करतात. आपल्यासाठी जो योग्य आहे तेच आपल्याला स्वामी देत असतात. स्वामी कधीच कुणाचं वाईट करत नाहीत. कुठल्याच भक्ताचं स्वामी कधीही वाईट करत नाहीत. बघा, एखादी इच्छा पूर्ण व्हायला भले उशीर लागत असो, पण कुठेतरी पुढे जाऊन आपलं खूप चांगलं होणार आहे, म्हणून त्या इच्छेला वेळ लागत आहे, ती इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे, असं आपण समजून घ्यावं. तर त्या चिठ्ठीमध्ये जो निर्णय आहे बघा, त्या चिठ्ठीमध्ये जर हो असेल, जर चिठ्ठीमध्ये ते घर खरेदी करू शकतोस असं जर आलं असेल, तर तुम्ही निशंक मनाने तिथे घर खरेदी करू शकता. कारण तर स्वामींनी स्वतः त्याचं उत्तर दिलेलं आहे, स्वामींनी स्वतः निर्णय घेतलेला आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये जर नाही असं उत्तर दिलेलं असेल, तर तुम्ही तुमचा निर्णय, भले तुम्हाला ते घर कितीही आवडलेलं असो, तुम्ही ते घर खरेदी करू शकत नाही. कारण स्वामी म्हणजे पुढे जाऊन त्या बघा, आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामींना माहीत आहे. जरी आत्ता क्षणिक जरी ती गोष्ट आपल्याला चांगली वाटत असली, तरी पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात ती गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असू शकते. आणि स्वामींना माहीत आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. जर त्या चिठ्ठीमध्ये नाही आलं, तर तुम्ही तुमचा निर्णय तिथंच थांबवायचा आहे. एवढा विश्वास तुम्हाला स्वामींच्यावरती असला पाहिजे. आणि पूर्ण विश्वासानेच तुम्ही स्वामींना कौल लावायचा आहे किंवा चिठ्ठ्यांद्वारे तुमचा प्रश्न विचारायचा आहे. तर अगदी छोटीशी माहिती खूप महत्त्वाची होती. आपल्या आयुष्यातले अनेक निर्णय आपल्याला घेता येत नाहीत किंवा त्या निर्णयाबद्दल आपली द्विधा मनस्थिती होते. आणि तुमच्या जर आयुष्यात असे निर्णय तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल, तर मी निशंक मनाने स्वामींना चिठ्ठीद्वारे प्रश्न विचारू शकता. आणि स्वामी जे आहेत ते तुम्हाला योग्यच मार्गदर्शन करतील, योग्यच उत्तर देतील. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.